सेंट्रल जेलमध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. फाशी देण्यापूर्वी त्याच्याकडून त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. त्याने सांगितलं की मला माझ्या पत्नीसोबत शेवटची रात्र घालवायची आहे. हे ऐकून संपूर्ण तुरुंग प्रशासन आश्चर्यचकित झालं. पण जास्त धक्का तेव्हा बसला जेव्हा जेलर साहेबांनी त्याची ही विचित्र मागणी मान्य केली. माझे नाव आरव आहे. मी सेंट्रल जेलमधील कर्मचारी आहे. मला जेलर साहेबांनी आदेश दिला की त्या खोलीत 2 गुप्त कॅमेरे लावावे. हे ऐकून मला आतून खूप विचित्र वाटलं. ही गोष्ट नैतिकदृष्ट्या चुकीची होती, पण मी काहीही करू शकलो नाही. कारण ही नोकरी मिळवण्यासाठी मी लाखो रुपये खर्च केले होते आणि आता ती टिकवणं माझ्यासाठी गरजेचंही होतं. मी ते कॅमेरे लावले आणि मग कैदी क्रमांक 517च्या बॅरेकमध्ये गेलो. तो शांतपणे बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठेही मृत्यूची भीती दिसत नव्हती. मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? मरायच्या आधीही तू तुझ्या पत्नीसोबत सुहागरात साजरी करू इच्छितोस. मी त्याला समजावलं की माझं ऐक, ही इच्छा टाकून दे आणि देवाचं स्मरण कर. पण त्याने माझं काही ऐकलं नाही. त्याच्या डोळ्यात एक विचित्र गूढ शांतता होती. जणू काही त्याने काही चुकच केली नसावी, तर काहीतरी पवित्र कार्य केलं असावं. फाशीला फक्त 2 दिवस उरले होते, तरीही तो शांत होता. तो केवळ 28 वर्षांचा तरुण होता. त्याने त्याच्या जवळच्या मित्राचा नागेंद्रचा खून केला होता. पण या खुनामागचं कारण त्याने ना पोलिसांना सांगितलं, ना न्यायालयात आणि ना स्वतःच्या पत्नीला. त्याच्या पत्नीची चौकशीही झाली होती, पण तिने स्पष्ट सांगितलं की तिला यातलं काहीच माहीत नाही. कमलेश आणि नागेंद्र दोघेही बालमित्र होते. त्यांच्यामध्ये कधीही वाद झाला नव्हता. त्या दिवशी मला कळालं की कमलेशची पत्नी तुरुंगात पोहोचली आहे. मला चिंता वाटत होती की त्या खोलीत लावलेल्या कॅमेऱ्यांची मी खरं तर नाहीच पाहावं असं वाटत होतं, कारण ते एक खाजगी क्षण होता. पण मी काहीही करू शकलो नाही. ती महिला खूपच सुंदर आणि तरुण होती, पण तिने स्वतःला पूर्णपणे पदरामध्ये झाकलेलं होतं. एकदा तिचा पदर हटला आणि मला तिचा चेहरा दिसला. कदाचित ती एका पारंपरिक घरातील स्त्री असावी. माझ्या मनात विचार आला की जर जेलर साहेबांच्या नजरेस ती पडली तर त्यांच्या वाईट हेतूंना खतपाणी मिळू शकतं, कारण त्यांना स्त्रियांमध्ये खूप रस होता. अनेक वेळा रात्री महिलांना त्यांच्या खोलीत बोलावलं जायचं आणि तिथे काय होतं हे मला सांगण्याची गरज नव्हती. जेलर साहेबांच्या आदेशानुसार कैदी क्रमांक 517 आणि त्याची पत्नी त्या खोलीत गेले. त्याआधी दोघांची कसून झडती घेण्यात आली होती, काहीही चुकीचं होऊ नये म्हणून. आजवर कोणत्याही कैद्याने अशी मागणी केली नव्हती. त्यामुळे हे संपूर्ण तुरुंगासाठी एक अद्वितीय आणि गोपनीय प्रकरण होतं. जेलर साहेबांनी यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. हे सगळं त्यांनी एकट्याने ठरवलं होतं. आणि नंतर मला हे समजलं की त्यांनी ही विनंती नाकारण्याऐवजी स्वीकारली. त्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं. त्या खोलीच्या बाहेर 2 सुरक्षा रक्षक तैनात होते. खोलीच्या दरवाजाला ना लॉक होतं ना कुंडी. दोघांनाही एकांतात सोडल्यानंतर मी जेलर साहेबांच्या खोलीत गेलो त्यांच्या आदेशानुसार. ते तिथे लॅपटॉप उघडून बसलेले होते. त्यांनी मला त्यांच्या सोबत बसण्याची खूण केली. माझं त्यांच्याशी खूप बोलणं व्हायचं आणि त्यांचा माझ्यावर भरोसा होता. त्यांनी सांगितलं, ये आपण सुद्धा थोडी मजाक करूया. हे ऐकून मी लाजलो आणि म्हणालो की नाही साहेब, मी तुरुंगाचा एक राऊंड मारून येतो, तुम्ही बसा. पण ते काही मानायला तयार नव्हते. त्यांनी पुन्हा सांगितलं की तूही इथे माझ्यासोबतच बस. त्या क्षणी त्या कैद्याच्या विचित्र इच्छेचा विचार माझ्या मनात सतत चालू होता. मनात एक प्रश्न सुरू होता की अखेर त्याच्या पत्नीमध्ये असं काय विशेष आहे की मरणाच्या आधी त्याला तिच्यासोबत सुहागरात साजरी करण्याची इच्छा झाली. काहीतरी तर असणारच, काहीतरी असं खास ज्यासाठी तो मरण्याआधी तिच्या सहवासाची आस धरून बसला होता. त्याच्या मृत्यूनंतर ती विधवा होणार होती. गरीब बिचारी बाई होती ती. जेलर म्हणाले, आपण तिच्या खाण्यापिण्याची काही व्यवस्था करू शकतो. हे बोलून ते मोठ्याने हसले.
त्यांच्या हास्यातील मक्कारी आणि नीचपणा मला स्पष्ट दिसून येत होती. त्यांची नियत काय होती हे मला तेव्हाच समजलं. त्यांनीही कॅमेरे लावण्याची आज्ञा यासाठीच दिली होती की नंतर त्या स्त्रीला ब्लॅकमेल करून स्वतःचे घाणेरडे हेतू साधता येतील. हे समजताच मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला की मी असे कॅमेरे का लावले. एका सन्मानित स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं आणि मी त्यात सहभागी झालो होतो. मी स्वतःही विवाहित होतो. कदाचित म्हणूनच मला हे सगळं जास्त खोलवर जाणवत होतं. तरीही जेलर साहेबांनी मला जबरदस्तीने त्यांच्या शेजारी बसवलं. स्क्रीनवर त्या खोलीचं दृश्य दिसू लागलं. अत्यंत उच्च दर्जाचे कॅमेरे होते आवाजासह. आम्हाला त्या खोलीत होणारी प्रत्येक हालचाल आणि संवाद स्पष्ट दिसत आणि ऐकू येत होतं. जेलर साहेबांच्या नजरा स्क्रीनवर खेळून राहिल्या होत्या. मी कधी स्क्रीनकडे पाहत होतो तर कधी लाजून आपली मान खाली झुकवत होतो. तेवढ्यात त्या कैद्याने त्याच्या पत्नीचा हात धरला आणि तिला पलंगावर बसवलं. मग तिचा पदर चेहऱ्यावरून बाजूला केला. स्क्रीनवर तिचा चेहरा दिसताच जेलर साहेब त्यांच्या घाणेरड्या आवाजात तिच्या सौंदर्याचं वर्णन करू लागले आणि मग अचानक स्पीकरमधून आलेल्या आवाजाने आम्हाला हादरवून टाकलं. ती दोघं एकमेकांशी बोलत होती. माझी नजरही स्क्रीनवर स्थिर झाली आणि जे दृश्य आम्ही पाहिलं त्याने आमच्याकडून जोरात ओरडणंच बाकी राहिलं होतं. त्या कैद्याच्या पत्नीने सुहागरात दरम्यान अशी कृती केली जी कदाचित कोणीही सामान्य स्त्री करू शकली नसती. ती तिच्या नवऱ्याहूनही अधिक बलवान ठरली आणि तिने तिच्या पतीला दबावाखाली आणलं. तेव्हा आम्हाला उमगलं की त्याच्या पत्नीमध्ये असं काहीतरी होतं जे मरण्याच्या क्षणी त्याला तिची गरज का वाटली हे स्पष्ट झालं. जेलर साहेब लगेचच त्या खोलीकडे धावले. मीही त्यांच्या मागे पळालो. खोलीत पोहोचलो तर कैदी पलंगावर पडलेला होता. त्याचा श्वास वेगाने चालू होता आणि त्याच्या पत्नीने पटकन तिचा चेहरा झाकून घेतला होता. जेलर साहेबांनी काही न बघता तिचा हात पकडला आणि तिला खेचत त्यांच्या खोलीकडे घेऊन गेले. मी तिथे कैद्याजवळ थांबलो. तो जोरजोराने ओरडत होता, माझ्या पत्नीला का घेऊन गेलेत? पण मी त्याला काहीही उत्तर देऊ शकलो नाही, कारण मला माहीत होतं की आता जेलर साहेब तिच्या सोबत काय करणार होते. त्या स्त्रीने आपल्या नवऱ्यासोबत जे काही केलं होतं त्यानंतर जेलर साहेब तिला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नव्हते. मी त्याला शांत बसण्याचा इशारा केला आणि स्वतःही त्याच्या समोर बसलो. हे पहिल्यांदाच होतं की मी त्याचा खराखुरा आवाज ऐकत होतो. तो नेहमी गप्पच असायचा. मी त्याला सांगितलं, सगळं खरं खरं सांग, का केलास हा गुन्हा? आणि हेही सांग की शेवटची इच्छा म्हणून तुझ्या पत्नीला इथे तू का बोलावलंस? त्याने शांतपणे आपलं डोकं खाली झुकवलं. मग मी कडक शब्दात म्हटलं, या खोलीत जे काही तुझ्या आणि तुझ्या पत्नीमध्ये घडलं आहे ते सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. जर तू सत्य सांगितलं नाहीस तर हे व्हिडिओ जगासमोर आणले जाईल. तुझ्या पत्नीचा सन्मान आहे म्हणूनच योग्य ते उत्तर दे. रेकॉर्डिंगचा उल्लेख ऐकताच त्या कैद्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उदासी उमटली आणि मग त्याने हळूहळू सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. त्याचं नाव कमलेश होतं. लहानपणापासूनच त्याची आणि नागेंद्रची खूप गाढ मैत्री होती. नागेंद्र त्याच्यासाठी केवळ मित्र नव्हता तर संपूर्ण आयुष्य होता. त्याच्याशिवाय कमलेश कधीच कोणताही निर्णय घेत नव्हता. त्यांनी दोघांनी एकत्र शिकून एकाच कंपनीत नोकरीही सुरू केली. नोकरी थोडी सुधारल्यावर घरच्यांनी लग्नाची गोष्ट काढली. आई वडिलांनी स्वतःच्या पसंतीने एक मुलगी पाहून ठेवली आणि अशा प्रकारे कमलेशच्या आयुष्यात त्याची पत्नी रजनी आली. खूप थाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं आणि कमलेशच्या लग्नात सर्वात जास्त आनंदी जर कोणी होता तर तो म्हणजे नागेंद्र. रजनी सोबतच कमलेशच्या आयुष्यात चांगलं नशीबही आलं. त्याचा प्रमोशन झाला. पण नागेंद्र मात्र त्याच जागी राहिला, कारण त्याचं लक्ष नोकरीपेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त होतं. कदाचित म्हणूनच त्याला यश मिळालं नाही. कमलेशची आई दुसऱ्या शहरात मोठ्या मुलाकडे गेली आणि आता घरात केवळ कमलेश आणि रजनी दोघंच राहत होते. नोकरीमुळे उशिराने घरी येणं
आणि घरातले छोटे मोठे कामं सांभाळणं कठीण होऊ लागलं. नागेंद्रचं काम जसंच्या तसं असल्याने त्याच्यावर फारसा दडपण नव्हतं. त्यामुळे कमलेशने त्याच्याकडून घरातील काही कामं करून घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं काही नीट चाललं, काहीच त्रास नव्हता. पण हळूहळू रजनीचं वागणं बदलू लागलं. ती सतत बेचैन वाटू लागली, कमलेशशी बोलणं टाळू लागली. दोघांच्या नात्यात एक विचित्र दुरावा निर्माण झाला होता. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. कमलेश हे सगळं खोलवर जाणवत होता. त्याला वाटायचं रजनी कोणत्या तरी कारणाने त्रस्त आहे, पण विचारल्यावरही रजनी कधीच काही सांगत नव्हती. आणि एक दिवस जेव्हा कमलेशने थोडंसं कडकपणे विचारलं की तुला नेमका काय त्रास होतोय, तेव्हा रजनीने जे काही सांगितलं ते कमलेशच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. तिने सांगितलं की नागेंद्र तिच्यावर वाईट नजरेने पाहतो आणि तिला त्रास देतो. हे ऐकताच कमलेश संतापाने पेटून उठला. त्याला रजनी खूप प्रिय होती, पण त्याच वेळी नागेंद्रच्या मैत्रीवरही त्याचा पूर्ण विश्वास होता. त्याने रजनीला समजावलं की कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल, पण रजनी त्याच्या बोलण्यावर ठाम होती. मी स्वतः ते सगळं अनुभवलं आहे, असं तिने सांगितलं. कमलेशला तिच्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं आणि म्हणून त्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच नागेंद्रला काही पैसे देऊन काही वस्तू आणायला सांगितलं. आणि म्हणूनच त्याने दुसऱ्या दिवशी सकाळीच नागेंद्रला काही पैसे देऊन काही वस्तू आणायला सांगितलं होतं. त्या वस्तू रजनीकडे ऑफिसहून परतताना द्यायच्या होत्या. नागेंद्र आनंदाने तयार झाला. तेव्हाच कमलेशच्या मनात एक विचार आला, का नाही मी स्वतः जाऊन पाहतो की रजनी खरं बोलतेय का. तो नागेंद्रच्या पाठोपाठ घराकडे गेला आणि ज्या दृश्याने त्याचं स्वागत केलं त्याने त्याचं हवसचं भरलेलं डोळे खाडकन उघडले. तो ड्रॉइंग रूमच्या दरवाजाजवळ थांबला. नागेंद्र आणि रजनी तिथेच होते आणि बोलत होते. त्यांचं संभाषण ऐकून कमलेश हादरून गेला. रजनी म्हणत होती की बस नागेंद्र, खूप झालं, आता आपल्या मर्यादेत राहा. आणि नागेंद्र उत्तर देत होता की जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी स्वतःहून मर्यादा ओलांडेन. सत्य समोर होतं. रजनी खोटं बोलत नव्हती, पण कमलेशमध्ये इतकी ताकद नव्हती की तो त्या क्षणी आत जाऊन काही बोलू शकेल. ज्याच्यावर त्याला सगळ्यात जास्त विश्वास होता त्याच मित्राने त्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्याने शांतपणे तिथून माघारी वळत पावलं उचलली. या घटनेला 2 दिवस झाले होते, पण कमलेशच्या मनातील आग अजून विझलेली नव्हती. त्याने रजनीला तिच्या माहेरी पाठवून दिलं आणि स्वतः ऑफिसमधून परतताना नागेंद्रला घरी घेऊन आला. आता कमलेशला नागेंद्रकडून सत्य जाणून घ्यायचं होतं की त्याने असं का केलं. पण जेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या मित्राकडे विचारली तेव्हा त्या मित्राने जे काही सांगितलं ते ऐकून कमलेश खूपच चिडला. त्याच्या मित्राने सांगितलं की रजनी या आधीही अनेक मुलांशी संबंधात होती. तिचं वागणं नीटसं नव्हतं. हे ऐकताच कमलेश संतापला. रागाच्या भरात त्याने आपल्या मित्राला मारायला सुरुवात केली. त्यानेही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे कमलेशने तिथेच ठेवलेला फळं कापायचा चाकू उचलला आणि त्याच्यावर वार केला. हे सगळं इतकं अचानक घडलं की चाकू थेट त्याच्या हाताच्या नसांवर लागला. काही क्षणातच नागेंद्रने तिथल्याच खोलीत आपले प्राण सोडले आणि जेव्हा कमलेशला शुद्धी आली तेव्हा सर्व काही संपलेलं होतं. त्याने स्वतः पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली, कारण तो गुन्हेगार नव्हता. तो स्वतः हादरलेला होता की त्याने हे काय करून बसला. त्याने आपला गुन्हा कबूल करून स्वतःला पोलिसांच्या हवाली केलं. 4 महिने खटला चालला आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे फाशीची शिक्षा ऐकूनही त्याच्या डोळ्यातून एकही अश्रू गळाला नाही. तो पूर्ण शांत होता. एकदा त्याची पत्नी तुरुंगात त्याला भेटायला आली होती, पण ती भेटही फार औपचारिक होती. अचानक त्या कैद्याने म्हणजेच कमलेशने मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीबरोबर पहिल्या रात्रीसारखी एक रात्र घालवायची इच्छा व्यक्त केली. मला आणि जेलर साहेबांना वाटलं की कदाचित त्याला आपल्या पत्नीवर खूप प्रेम असावं, म्हणूनच तो मृत्यूपूर्वी शेवटचं तिला भेटायला इच्छुक आहे. पण जेव्हा आम्ही स्क्रीनवर जे दृश्य पाहिलं
ते काहीसं वेगळंच सत्य सांगत होतं. जेव्हा त्याची पत्नी त्याला भेटायला आली तेव्हा त्याने तिला समोर बसवलं आणि म्हणाला, तुझं खरं रूप मला कळून चुकलंय. मला समजलंय की गुन्हेगार माझा मित्र नव्हता, तर तू होतीस. असं म्हणत त्याने तिच्या साडीचा पदर ओढला आणि म्हणाला, तुला तुझी इज्जत लोकांसमोर मांडायला आवडते ना, तर आज मीच तुझी इज्जत तुटतो. हे ऐकताच त्याची पत्नी म्हणाली, उद्या तुला फाशी आहे. आज तू माझ्याबरोबर काहीही केलंस तरी तुला काही मिळणार नाही, कारण मला माहितीये तुला माझ्याशी नव्हे तर माझ्यासोबत झोपलेल्या तुझ्या मित्र नागेंद्रबद्दल द्वेष होता. ती पुढे म्हणाली, सत्य हे आहे की मला नागेंद्र तुझ्यापेक्षा जास्त आवडायला लागला होता आणि मीच त्याला माझ्या जवळ येण्यासाठी उद्युक्त केलं होतं. पण तो प्रत्येक वेळी तुझ्या मैत्रीचं कारण देऊन नकार देत असे. तो म्हणायचा की मी कमलेशशी विश्वासघात करू शकत नाही. तो तुला सर्व सत्य सांगणारच होता. त्याला माहीत होतं की माझं अनेक मुलांशी संबंध राहिले आहेत. म्हणूनच मी तुझ्या मनात त्याच्याबद्दल शंका निर्माण करायला सुरुवात केली, जेणेकरून जर तो तुला काही सांगेलच तरी तू त्यावर विश्वास ठेवणार नाहीस. मला हवं होतं की तुमच्या दोघांच्या मैत्रीत फूट पडावी आणि मला नागेंद्रला मिळवणं सोपं व्हावं. हे ऐकताच कमलेशने तिच्यावर हल्ला केला, पण रजनी त्याच्यापेक्षा जास्त बलवान निघाली. तिने त्याला जोरात ढकललं आणि उलट त्याच्यावर हल्ला केला. हे सगळं जेव्हा आम्ही म्हणजे मी आणि जेलर साहेब कॅमेऱ्यात पाहत होतो तेव्हा आमच्या तोंडून किंकाळी निघाली आणि आम्ही धावतच त्या खोलीत पोहोचलो. आता मला पूर्ण सत्य स्पष्टपणे समजलं होतं. मी पुन्हा विचारलं की जेव्हा तुला सर्व एक काही माहीत होतं तरी सुद्धा तू तुझ्या पत्नीला इथे का बोलावलंस? कमलेश म्हणाला की त्यावेळी भावनांच्या आहारी जाऊन मी माझ्या मित्राचा खून केला. पण जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली आणि तिच्या बोलण्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा मी कोणालाही हे सांगितलं नाही की माझ्या मित्राच्या मृत्यूला खरी जबाबदार माझी पत्नी आहे, कारण मला तिच्या इज्जतीवर कोणीही शंका घ्यावी असं वाटत नव्हतं. पण आता मला जाणवायला लागलं होतं की ती योग्य नाहीये आणि मृत्यूपूर्वी मला सत्य जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच मी तिला इथे बोलावलं आणि मला पूर्ण विश्वास होता की जेलर साहेबांसारखा शहाणा माणूस या खोलीत कॅमेरे नक्कीच लावलेला असेल आणि माझ्या पत्नीचं खरं रूप त्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होईल. आणि शेवटी तसंच झालं. मी जाणीवपूर्वक पहिल्या रात्रीचं कारण दिलं, जेणेकरून ती आपला खरा रंग दाखवेल आणि सगळं कॅमेऱ्यात नोंदवलं जाईल. मला माहीत होतं की इथे प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते. मला माझ्या शिक्षेबद्दल काही तक्रार नाही, पण दुःख फक्त याचं आहे की मी माझ्या बालमित्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याला गमावलं. आता मी इतकंच इच्छितो की माझ्या पत्नीला देखील तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, कारण तिच्यामुळेच माझ्या मैत्रीत विष पडलं. तिनेच आम्हा दोघांना एकमेकांचा शत्रू बनवलं. त्याचं बोलणं ऐकून मी चकित झालो. तो खूपच हुशार होता. जेलरच्या स्वभावाचा अचूक अंदाज घेऊन त्याने हा संपूर्ण डाव रचला होता आणि त्यात तो यशस्वीही झाला होता. त्याच्या पत्नीचं खरं रूप कॅमेऱ्यात कैद झालं होतं आणि आता तिलाही शिक्षा होऊ शकत होती. पण हे सगळं आता जेलर साहेबांच्या हातात होतं. मी कैदी क्रमांक 517ला पुन्हा त्याच्या बॅरेकमध्ये पाठवलं. दुसऱ्या दिवशी त्याला फाशी होणार होती. मी परत जेलर साहेबांच्या खोलीकडे गेलो, पण दरवाजा बंद होता. मला माहीत होतं की आता ते त्या बाईला इतकं सहज सोडणार नाहीत. मी शांतपणे तिथून बाजूला झालो आणि तुरुंगात फेरफटका मारायला लागलो आणि मनात विचार करू लागलो की एक बाई किती जणांचं आयुष्य बर्बाद करू शकते. रजनीने आजवर किती मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं कोण जाणे, आणि अखेर स्वतःच्या नवऱ्यालाही फाशीच्या टोकावर पोहोचवलं होतं. हे सगळं करून सुद्धा ती स्वतःही वाचू शकली नाही. आता कुणास ठाऊक जेलर साहेब तिला किती काळ वासनाचा बळी बनवणार होते. कदाचित तीही आता त्या स्त्रियांमध्ये सामील झाली होती ज्यांच्या किंकाळ्या या भिंतीत सतत घुमत असतात. या तुरुंगात काम करताना मी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे शिकलो आहे की बहुतेक गुन्हे
हे भावनेच्या भरात आणि सत्य जाणून न घेताच केले जातात. म्हणूनच मी एवढंच म्हणेन की कोणतंही पाऊल उचलण्याआधी माणसाने एकदा सत्य नक्कीच जाणून घ्यावं. आशा आहे की ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया तिला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि खाली कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. अशाच हृदयस्पर्शी आणि उत्कंठावर्धक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद. थँक्यू.